निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातल्या दोन व्यक्तींनी एकमेकांविरोधात प्रचार करण्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये याच्या बरोबर उलट घडतंय. राजकीय दृष्ट्या सुनेत्रा पवारांचे विरोधक असणारे रोहित पवार सध्या त्यांच्या बाजूने प्रचार करत आहेत. पक्ष म्हणून विरोधक असणारे पवार या निवडणुकीमध्ये कुटुंब म्हणून एकत्र आले. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित पवारांनी भाजपला टोले लगावण्याची संधी मात्र सोडलेली नाही. बारामतीत नेमकं काय घडतंय याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. महाराष्ट्रात झाला एक राजकीय चमत्कार. विरोधी आमदारांना केला उपमुख्यमंत्र्यांचा प्रचार. हे कुठलं मतदान होईल त्यातलं 99% पेक्षा जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सर्वांनी करावा. राज्यात हे करू शकतात फक्त पवार आणि पवार. एकतर्फी असूनही लक्षवेधी ठरलेल्या दुर्मिळ लढतींपैकी एक म्हणजे बारामतीची पोटनिवडणूक. महायुतीकडून राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर अजितदादांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या इथल्या उमेदवार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे निवडणूक होत असल्यानं ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाला. मात्र थोडके नव्हे तर तब्बल 22 उमेदवार सुनेत्रा पवारांच्या विरोधात मैदानात आहेत. निवडणूक म्हटलं की प्रचार आलाच, त्यामुळे महायुतीनं बारामतीत प्रचार सुरू केला. पण सोबतच एक चमत्कार असा घडला की चक्क विरोधी पक्षाचे आमदार रोहित पवारही बुधवारी प्रचारात उतरले. ते देखील उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हे तर विक्रमी मताधिक्यानं त्या निवडून याव्यात म्हणून. यामागे अर्थातच त्यांचं पवार असणं. अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी कमालीचे आग्रही असलेले रोहित पवार प्रचारातही तितक्याच आक्रमकतेनं मैदानात उतरलेत. बुधवारपासून 3 दिवस ते बारामती मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. बहुसंख्य गावात घोंगडी बैठका घेऊन घड्याळाला जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी तुतारीही वाजवणार आहेत. आपल्या काकी विरोधात उभे राहिलेल्यांना एकही मत पडू नये यासाठीही रोहित पवार रणनीती आखतायत. हे जे काही 22-23 लोक आहेत खरं तर त्यांनी उभं राहायला नको पाहिजे होतं, पण ते राहिलेले. शेवटी आपली जबाबदारी एवढीच आहे. मला असं वाटतं की आपण मतदान किती होईल अशी चर्चा नेहमी त्या ठिकाणी करतो. आपण असं एक टार्गेट घेतलं पाहिजे की आपल्या गावातून एक सुद्धा मत त्या 22-23 लोकांना होणार नाही याचं प्लॅनिंग करून जे कुठलं मतदान होईल त्यातलं 99% पेक्षा जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न त्या. एकीकडे विरोधक उमेदवाराचा प्रचार करताना त्यांच्या मित्रपक्षावर टीका करण्याची संधीही रोहित पवारांनी सोडली नाही. भाजप नेत्यांनी सांगितलं असतं तर करुणा मुंडेंनी उमेदवारी मागे घेतली असती असा दावाही त्यांनी केला. धनंजय मुंडे हे दादांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विरोधात म्हणजे त्या सत्तेच्या विरोधात त्या ठिकाणी बरंच काही बोलत होते आणि ते बोलत असताना अधिवेशन चालू होतं तेव्हा भाजपच्या एका प्रमुख नेत्यांनी करुणा मुंडेंना अधिवेशनात आमंत्रित केलं आणि त्या तिथं आल्या. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतले, पत्रकारांशी बोलल्या आणि दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे बोलणं बंद केलं. अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी आपल्या चुलत बंधूनं घेतलेल्या पुढाकाराचं स्वागत केलं. रोहित दादा प्रचार करतायत ते वहिनींसाठी आणि दादांसाठीच करतायत. कुठेतरी जरी मागच्या निवडणुकीत ते दुसऱ्या पक्षातले उमेदवार असतील तरी आम्ही सर्व पवार कुटुंब एक कुटुंब आहे. बारामतीकर सगळ्याच पवार कुटुंबाला कुटुंब मानतात म्हणून ते प्रचार करतात तर ते बरं वाटतं. या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जवळीक पुन्हा वाढीला लागल्याची चिन्ह दिसत असताना सुनेत्रा पवारांच्या मित्रपक्षांनी सावध प्रतिक्रिया देणंच पसंत केलं. हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, महाराष्ट्र संस्कृती हीच आहे की आम्ही एकमेकाचे दुश्मन जरी असलो तर एकमेकाच्या घरी कार्य असेल सगळे मिळून भेटतो. घरामधले सुनेत्राबाई उभे असल्यामुळे करतील, नंतर काय करतील माहित नाही. सुप्रिया सुळे असेल, रोहित पवार असेल, हे दरवेळेला अतिउत्साहातच समोर येत असतात. याच्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनाही माहिती आहे म्हणून त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे. खरं म्हणजे आता याच्यामध्ये जास्त राजकारण न करता सुनेत्रा वहिनी निवडून आल्या पाहिजेत आणि त्यांनी ह्या राजकारणामध्ये त्यांचं दमदार पाऊल टाकलं पाहिजे अशा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आता ही निवडणूक एक औपचारिकता राहिलेली आहे, परंतु भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे युगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेले आहे. स्वतः रोहित पवार हे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवार तसेच आई सुनंदा पवार या संपूर्ण कुटुंबासह या प्रचारात आता उतरलेले आहेत. येणारा काळ सांगेल की या सगळ्याचा परिणाम नेमका कसा झाला. आम्ही कोणत्याही पक्षात असलो तरी कुटुंब म्हणून कायम एक असतो, असं सगळेच पवार वारंवार सांगतात. रोहित पवारांनी बारामतीच्या प्रचारात एवढं सक्रिय होणं हा केवळ कुटुंब म्हणून एकत्र राहण्याचा प्रयत्न आहे की भविष्यातल्या एकत्रीकरणाची पहिली घंटा हे येणारा काळच सांगेल. बारामतीहून जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.